मनपूर्वक स्वागत. स्वरामृता आणि स्वरिका संगीत महाविद्यालय प्रस्तुत दीपरंजन. स्पॉन्सर्ड बाय माऊली साडी सेंटर, शृंगार इमिटेशन ज्वेलरी, क्वीन्स मेकअप स्टुडिओ, मांगलकर ज्वेलर्स, श्रीजा सेल्स अँड सर्व्हिसेस. वैदिक वाङ्मयाने ज्याला ब्रह्म म्हटले आहे, त्या ओंकार स्वरूप गणेशाला आपल्या चित्तामध्ये धारण करण्यासाठी सुरांचा स्पर्श आणि सुरांचं श्रवण व सश्रद्ध अंतःकरणाची आर्तसाद घालावी लागते. अशाच एका प्रार्थनेचे स्वरूप ऐकूया. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. अत्यंत सुंदर शिवाचं रूप आहे. जे सत्य आहे ते शिव आहे आणि तेच सुंदर आहे. अशा या सत्यम शिवम सुंदरम या त्रिवेणी संगमातून विश्वाचे प्रेमाचे रूप, सुंदर रूप गीतकार पंडित नरेंद्र शर्मा यांनी ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम या गीतातून अतिशय हृदयस्पर्शी व्यक्त केले आहे आणि रसिकांच्या हे गाणं आजही रोमारोमात भिडले. ऐकूया सत्यम शिवम सुंदरम. जागो उठ कर दे
घर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सुंदरम सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरम् राम अवध में राम अवध में काशी में शिव कान्हा वृंदावन में दया करो प्रभु देखो इनको दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरम् यंदाच्या दिवाळीत सोन्या चांदीची खरेदी करायची आहे तर मग वाट कसली बघताय? या मांगलकर ज्वेलर्समध्ये. येथे सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी आणि विशेष रत्नांसाठी तसेच आधुनिक घटनावळीचे दागिने देखील केल्या जातात. संपर्क पत्ता गोपालनगर नागपूर. फोन नंबर आणि इतर डिटेल्स स्क्रीनवर उपलब्ध. असं म्हणतात, तुझ्या माझ्या अंगणाला आली कशाने नवाळी, तुझ्या माझ्या अंगणाला आली कशाने नवाळी, उभी प्रकाशाच्या पावलांनी दारात दिवाळी. थोडं आपल्याकडचं टाकू तिच्या पदरात, थोडं आपल्याकडचं टाकू तिच्या पदरात, मोठ्या आनंदाने म्हणू घे 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 उजेडाची वात. 1979 सालच्या अष्टविनायक या चित्रपटातील तसेच गायिका अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत ऐकूया. आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात नाहून आली. ऐकूया अमृता जोशी.
असलेलं नाव. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांना आजही तितक्याच चिरतरुण अशा शब्द सौंदर्याचा स्पर्श होताना दिसतोय. असं म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. कशाच्या बळावर? तर मनाच्या बळावर. माणसाचे मन आणि स्वप्न हे त्याला कुठेही नेऊन सोडतात. तर मग प्रेमात कसं सुटेल बरं? भटांनी तर इथे म्हटलंय, तुला शपथ आहे त्या वेचल्या तारकांची, तुला शपथ आहे त्या वेचल्या तारकांची आणि त्या जागणाऱ्या फुलांची. घे तू मला लपेटून भोवत आली. ऐकूया, पहाटे पहाटे मला जाग आली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली. पहाटे पहाटे मला जाग आली. तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली. पहाटे पहाटे मला जाग आली. गडे हे बहाने निघते कशाला, असा राहू देवा माझ्या उशाला. गडे हे बहाने निघते कशाला, असा राहू देवा माझ्या उशाला. हे सोड गाली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली. तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली. पहाटे पहाटे मला जाग आली. पहाटे पहाटे मला जाग आली. आपल्या या कार्यक्रमाचे पुढील प्रायोजक आहेत माऊली साडी सेंटर. सर्व प्रकारच्या घटनीच्या कॉटन, सिल्क, जरी साड्या उपलब्ध. पत्ता गोपालनगर, नागपूर. फोन नंबर आणि इतर डिटेल्स स्क्रीनवर उपलब्ध. संगीत तनमनाला शुद्ध करत जाते असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरत नाही, कारण संगीत आचार आणि उपचार ही दोन्ही कामे करते. अभंग, ओवी, भावगीते, भक्तिगीते चित्ताला शुद्ध करतात आणि मन भजने रंगू लागते. असाच अभंगाचा परंपरागत रंग घेऊन येत आहे फाल्गुनी आणि अमृता. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती हर्ष
श्रीमंत करणारा, त्याला साज चढवणारा प्रकार म्हणजे नाटक, संगीत, पोवाडा, लावणी. बहारदार लावणीने तर मराठीला साज शृंगारच चढवला आणि आज ताकायत लोकगीतातील लावणी या प्रकाराने मराठीला बहुमान मिळवून दिला. मराठी चित्रपट म्हटले की या प्रकारातील एकतरी गीताचा यात समावेश असतोच. मला जाऊ द्या ना घरी, अप्सरा आली, ढोलकीच्या तालावर किंवा शुक्राची चांदणी असो, यांची अदाच निराळी आहे. ऐकूया शुक्राची चांदणी फाल्गुनीच्या स्वरात. अडवू नका मज सोडा आता. पुर झालं ना धनी. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. अडवू नका मज सोडा आता. अडवू नका मज सोडा आता. पुर झालं ना धनी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. तुम्हाला तिचा हात धरून गालामध्ये असणं शोभतंय का तुम्हाला? जरा लाज धरा, येता जाता पाहिल ना कुणी. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची नीरव शांतता अवती भवती. रात चिड्या आहे किरकिर करती. नीरव शांतता अवती भवती. रात चिड्या आहे किरकिर करती. भिर भिर उडती वर पाकोळ्या. धड धड होते मनी. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. अडवू नका मज सोडा आता. अडवू नका मज सोडा आता. पुर झालं ना धनी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. या पुढचे प्रायोजक आहेत शृंगार इमिटेशन ज्वेलरी. नवीन तसेच जुन्या घटनेचे व आजच्या जनरेशनला हव्या असणाऱ्या सर्व प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरी, एडी ज्वेलरी शृंगार इमिटेशन ज्वेलरीमध्ये मिळेल. पत्ता त्रिमूर्तीनगर, नागपूर. बाकी डिटेल्स स्क्रीनवर उपलब्ध. हिंदी संगीत क्षेत्रातील गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले गुलजार यांची प्रसिद्ध रचना ना जिया लागेना 1971 सालच्या आनंद या चित्रपटातील
लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऐकूया अमृता जोशी हिच्या स्वरात. जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना ना जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना ना जिया लागे ना. जीना भूले थे कहा याद नहीं तुझको पाया है जहाँ सांस मेरे आए वही जीना भूले थे कहा तुझको पाया है जहाँ सांस मेरे आए वही जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना ना जिया लागे ना. मराठी तसेच हिंदी आणि इतरही भाषेत ज्यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण भारतभर छाप पाडली अशा लता मंगेशकर. पु ल देशपांडे म्हणायचे, आकाशात देव आहे की नाही हे मला ठाऊक नाही, आकाशात देव आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण आकाशात चंद्र, सूर्य आणि लताचे सूर आहेत. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेले पवन दिवानी फाल्गुनीच्या स्वरात. हाय पवन दीवानी नमानी उड़ाए मोरा घुंघटा हानी पवन दीवानी नमानी उड़ाए मोरा घुंघटा हानी पवन दीवानी. सानी धमग गमधनी पा निधनी निसा लिपटी मोरी सारी पथ पे कोई जैसे मारे पिचकारी उलझलत हमारी लिपटी मोरी सारी पथ पे कोई जैसे मारे पिचकारी चूर छेड़ जाए चंचल मस्तानी पवन दीवानी नमानी उड़ाए मोरा घुंघटा हानी पवन दीवानी यापुढील प्रायोजक आहेत क्वीन्स मेकअप स्टुडिओ, प्रेझेंटेड बाय अंजली. ऑल टाइप्स ऑफ ब्रायडल मेकअप, पार्टी मेकअप, प्रोफेशनल मेकअप क्लासेस. ॲड्रेस अमरनगर, नागपूर. डिटेल्स आर अवेलेबल ऑन स्क्रीन. यू कॅन चेक इट आउट. प्रियकराच्या येण्याने अधीर झालेली ही प्रेयसी अतिशय कावरीबावरी होते
आणि नकळतच त्यातून एका सुंदर अशा गीताचा जन्म होतो. त्या प्रेयसीचे मन किती अधीर झाले आहे हे उलगडवून दाखवताना आपल्या अमृताताईचे मन कसे अधीर होत आहेत ते ऐकूया. अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले. मी अशा रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची बहरले ना उमगले रानाला देखला पानाला माझ्या सरदाराला समजले ना आला रे काळजा झाला रे झेलला भाला रे गगनभर झाले रे अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले. सुप्रसिद्ध गझल आज जाने की जिद ना करो ही सगळ्यांच्याच आवडीची आहे असं म्हणायला हरकत नाही. गीतकार फैयाज हासमी यांनी त्यांच्या शब्दातून इतक्या सहज त्या भावना मांडल्या आहेत की ते म्हणतात, वक्त की कैद में जिंदगी है, वक्त की कैद में जिंदगी है, चंद घड़ियां यही जो आज़ाद है, इनको खोकर मेरी जाने जा उम्र भर ना तरसते रहो, इनको खोकर मेरी जाने जा उम्र भर ना तरसते रहो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे ऐसी बातें किया ना करो आज जाने की जिद ना करो.
या पुढचेच प्रायोजक आहेत श्रीजा सेल्स अँड सर्व्हिसेस प्रेझेंटेड बाय आदित्य जोशी. All types of computer, peripheral, hardware and networking services are available at one place. Address and details are available on screen. Don't forget to check it out. Thank you. गेली अनेक वर्षे झी मराठी या वाहिनीने रसिकांच्या मनावर राज्य केले. ऐकूया त्याच वाहिनीवरील काही मालिकांचे टायटल सॉन्ग. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांवर मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हात घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठूनची येते. मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली, हुळहुळणारी माती. मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते. मग कोणा पाहून भुलते, सारे कळत न कळतच घडते. 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 मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठूनची येते. मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली, हुळहुळणारी माती. मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते. मग कोणा पाहून भुलते, सारे कळत न कळतच घडते. 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 हाक देता तुला साद जाते मला. वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा. कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा. चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा. तुला पाहते रे, तुला पाहते रे. पाहिली मी तुला पाहताना मला. पाहता पाहता हात हाती दिला. विसरायला वाटतो हा पारिजाताचा सडा. आणि माझा स्पर्श त्याचे नाव सांगे केवढा. तुला पाहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते रे. जडतो तो जीव, लागते ती आस. बुडतो
फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत दीपाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीपाच्या प्रसन्नतेनेच करतो. हा पवित्र दीप ज्ञान आहे, दर्शन आहे, तेजस्वी आहे आणि शुद्ध, आध्यात्मिक आणि प्रेमाचे प्रतीक आहे. या छोट्याशा दीपावर सारे जग उजळून निघते. आणि मग आज तर दिवाळीचा सण. पहाटेच्या वेळी दरवळतो सुगंधी वारा, पहाटेच्या वेळी दरवळतो सुगंधी वारा, उजळूनी लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत हा सारा, उजळूनी लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत हा सारा. ऐकूया दीपावली मनाए सुहानी. शेवटच्या प्रस्तुतीपूर्वी असं म्हणतात, गायकाचा सूर त्याच्या कितीही मालकीचा असला तरी ताल त्याच्या साथीदाराला सांभाळावा लागतो, नाही का? आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी साथ दिली त्यांची ओळख तर व्हायलाच हवी. तबल्यावर आहे आशिष निलटकर, संवादिनी अमोल उरकुडे, ऑक्टोपॅड पंकज डांगरे, कीबोर्ड चारुदत्त देव, ढोलक कुणाल दहेकर. आपल्यासोबत ज्या गुणी गायिका आहेत, फाल्गुनी खोडे कुर्जेकर, अमृता पेनके जोशी आणि गायक अमोल उरकुडे. या सगळ्याचं संपादन केलं आहे पंकज डांगरे आणि अनन्या होटे हिने. आणि हा कार्यक्रम ज्यांच्या सहाय्याने सुफाळ संपूर्ण होतोय ते माऊली साडी सेंटर गोपालनगर नागपूर, शृंगार इमिटेशन ज्वेलरी त्रिमूर्तीनगर नागपूर, क्वीन्स मेकअप स्टुडिओ अमरनगर नागपूर, मांगलकर ज्वेलर्स गोपालनगर नागपूर आणि श्रीजा सेल्स अँड सर्व्हिसेस 50 लेआउट नागपूर. आणि मी निर्मिती देवलसी, जिने हे निवेदन केलं आहे, मला फाल्गुनीताईने संधी दिली त्याबद्दल तिचे मी आभार मानते आणि आपल्या शेवटच्या प्रस्तुतीला सुरुवात करते. लख लख चंदेरी तेजा